हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करियर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद बीड त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत 2025-26च्या संसमान्यतेनुसार. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पाठपुरावा करावा लागणार आहे. त्या संदर्भामध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये एक लक्षात असू द्या, मी क्लिअर करतो एक प्रॉब्लेम की हे मायनस म्हणजे जे असेल मित्रांनो, ठीक आहे, मायनस म्हणजे काय असेल, अतिरिक्त असेल, ठीक आहे, आणि जर मायनस नसेल तर रिक्त असेल. हे थोडंसं सुरुवातीला क्लिअर करतो, नंतर आपण त्या संदर्भात माहिती घेऊ मित्रांनो. ठीक आहे, पहा याच्यामध्ये महत्त्वाची माहिती काय आहे. ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी जे आहेत त्याचे जर मंजूर पदे, भरलेली पदे, सरळ सेवे संदर्भात आपण माहिती पाहूया. ठीक आहे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी याच्यामध्ये उर्दू माध्यम, मराठी माध्यमाच्या रिक्त पदांचा तपशील सांगणार आहे. काळजी करू नका याच्यामध्ये. आणि 31 मे 2025चा रिटायरमेंटचा डाटा असेल किंवा काही प्रवर्गाच्या ज्या अतिरिक्त आहेत ते कन्सिडर करून सर्व ते अतिरिक्त दाखवतात, परंतु काही प्रवर्गाच्या रिक्त कोणकोणत्या प्रवर्गाचे ते पण मी सांगणार आहे मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती तुम्हाला भेटून जाईल. पहा, सर्वप्रथम पाहू आपण ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 0 पदे इथे रिक्त आहेत. ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी स्पर्धा 12 जागा रिक्त आहेत मित्रांनो. विस्तार अधिकाऱ्याच्या किती जागा आहेत? 12, ज्या सरळ सेवेनं मागच्या वेळेस भरल्या होत्या. ठीक आहे, त्यानंतर कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्यामध्ये 0 जागा आहेत. केंद्र प्रमुखाच्या जागा 0. केंद्र प्रमुख स्पर्धा जे 78, आता जे रिसेंटमध्ये केंद्र प्रमुखची परीक्षा झालेली मित्रांनो, हे 78 केंद्र प्रमुखच्या जागा आहेत. त्या 78 जागा ह्या आता आपल्याला पोर्टलमध्ये येणार आहेत. ते स्वतः शिक्षण मंत्र्यांना मी जेव्हा मुंबईला डेलिगेशनमध्ये भेटलो होतो त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं की सर्व जागा ज्या आहेत ते आम्ही पोर्टलला शिक्षक जे रिटायर म्हणजे प्रमोशन होऊन विस्तार अधिकारी होतील त्यांना आम्ही देऊ. ठीक आहे, म्हणजे प्रमोशन जेव्हा विस्तार अधिकाऱ्यांचं होईल, केंद्र प्रमुखचं, त्याच्यामध्ये सर्व जागा ह्या आपल्या शिक्षक भरतीला देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. टप्प्यामध्ये ते टप्प्यानुसार ते करतील समजा. ठीक आहे, केंद्र प्रमुख स्पर्धा याच्यामध्ये एकूण जागा येते मग 78. ह्याच पण शिक्षक भरतीच्या 78 जागा रिक्त म्हणून समजा. ठीक आहे, मुख्याध्यापक वर्ग 3. ठीक आहे, कारण जी आहे ना पट्टा सरळ सेवेचा आहे, आपण सरळ सेवेचा पाहणार आहोत. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये पहा मूळ मुद्दा काय आहे की पहा त्याच्यामध्ये झालं. त्याच्यानंतर आहे मुख्याध्यापक वर्ग 3 0 जागा. ठीक आहे, त्याच्यानंतर हे पण 0. माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम 83 जागा मंजूर आहेत, भरलेले आहेत 184. अतिरिक्त किती आहेत? 101. किती जागा? 101 अतिरिक्त आहेत मुख्याध्यापकाच्या. ठीक, त्याच्यानंतर पहा, आणि दुसरा आहे सहशिक्षक मराठी, सहाय्यक शिक्षक आपण ज्याला म्हणतो, ते 5633 मंजूर आहेत आणि 6105 अतिरिक्त आहे, म्हणजे भरलेले आहेत. म्हणजे इथे किती अतिरिक्त झाल्या? 472. किती? 472. तर हेच तुम्हाला 472 अतिरिक्तमध्ये रिक्त जागा कोणत्या ते पण सांगतो ना, अतिरिक्त त्याने ठरवलं कसं ते पण सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि काय समस्या असेल कमेंट करा, कारण कमेंट तुम्हाला सबस्क्राईब केल्याच्यानंतरच कमेंट करता येत, आणि तर तुम्हाला कमेंट करता येत नाही. कारण का जी सिरियस आहेत त्यांची कमेंट आपल्याला घेता येईल मित्रांनो. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर आहे उर्दू माध्यम पदवीधर मराठी, प्राथमिक पदवीधर मराठी 1121 जागा मंजूर, भरल्या पण 1121 जागा आहेत. 0. ठीक आहे, 6 ते 8च्या जागा, 6 ते 8च्या जागा ज्या आहेत त्या अतिरिक्त, म्हणजे 0 जागा रिक्त आहेत. उर्दू माध्यम सहाय्यक शिक्षक जे आहेत मंजूर पदे 235, भरले 219, म्हणजे रिक्त किती राहिल्या मित्रांनो? 16 जागा इथे उर्दूच्या 1 ते 5च्या 16 जागा रिक्त आहेत. किती? 16. उर्दूच्या 16 जागा रिक्त आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर प्राथमिक पदवीधर उर्दू माध्यम म्हणजे 6 ते 8च्या जागा, याच्यामध्ये 118 जागा मंजूर, भरल्या 95, म्हणजे रिक्त जागा किती? 23. 16 अजून 23 किती झाले? 39 पदे हे रिक्त आहेत मित्रांनो. ठीक आहे, टोटल 39 पदे रिक्त आहेत उर्दूची. मराठीची तर मराठीमध्ये
साधारणतः जर विचार केला मित्रांनो तर बघा 101 आणि 472 म्हणजे साधारणतः 3 7 573 जागा. 573चा तुम्हाला मी डिटेल सांगतो. चित्रकला शिक्षक आनंदाची बाब आता. ठीक आहे. चित्रकला शिक्षकांच्या 13 जागा मंजूर आहेत, भरल्या 13 म्हणजे रिक्त किती 0. ह्याच्यामध्ये रिटायरमेंटचा डाटा पण ॲड होऊ शकतो, त्यामुळे इथे जागा ह्या येऊ शकतात. चित्रकला बांधवांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यानंतर शारीरिक शिक्षकाच्या 18 मंजूर, भरल्या 18 म्हणजे एकूण किती 0 म्हणजे 7,300 आणि 7,744 म्हणजे एकूण किती दाखवलं 444 अतिरिक्त दाखवलेले आहेत मित्रांनो. आता हे जर विचार केला बाकीचा तर हे पदोन्नतीच्या त्याचा आपला काही संबंध नाही. पण ह्याच्यामध्ये जर संस्मान्यता बघितली तर तुम्ही म्हणताय सही जुनी माहिती आहे का नाही. संस्मान्यता 2526च्या अंतिम मान्यतेनुसार सुधारित संख्या दर्शवण्यात आलेली आहे 472 अतिरिक्त असं त्यांनी दाखवले. 472 अतिरिक्त नाही आहेत. ते कसं आहे तुम्हाला सांगतो. काही कॅटेगरीचेच अतिरिक्त आहेत, काही कॅटेगरीच्या जागा रिक्त आहेत, ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. संस्मान्यता 2526च्या मान्यतेनुसार सुधारित संख्या दर्शवण्यात आलेला आहे. इथं पण मेन्शन आहे, इथं पण आहे. ठीक आहे. आता हे तुम्ही म्हणता सर हे काय तुम्ही सांगताय तर तुम्हाला सांगतो मित्रांनो. इथे मागच्या 24-25 संस्मान्यतेचा विचार केला तर ओपन NT-D या 2च कॅटेगरीच्या जागा ह्या अतिरिक्त होत्या. ठीक आहे. बाकी याच्यामध्ये जर विचार केला तर OBC SC ST किंवा OBC आणि त्याच्यानंतर OBCचे इतर घटक जे आहेत असं NT-B NT-C पण अतिरिक्त आहे तिथं. NT-B ST SC OBC EWS आणि SEBC हे जर SEBC ठीक आहे SEBC. आता हे जर विचार केला मित्रांनो तर हे SEBC आणि EWS पण अतिरिक्त होऊ शकतील का, कारण इथं ओपनच्या जागा अतिरिक्त असल्यामुळं. कारण का जागा ह्या EWS आणि SEBCच्या जागा दोन्हीही ह्या ओपन मधनं जागा येतात. त्यामुळं जर ओपनच्या जागा असतील तरच या जागा इतर कॅटेगरीला पण येऊ शकतात. कुणाला SEBC आणि EWSला, कारण ह्यांना किती टक्के रिझर्वेशन आहे मित्रांनो 10%. 10% हे अतिरिक्त. आता मूळ मुद्दा आता कसं झालं इथं बीडमध्ये विषय काय झाला की बीडमध्ये मित्रांनो ह्या जागा अतिरिक्त राहिलं. NT-Dच्या जागा अतिरिक्त झाल्यामुळं साधारणतः 400 जवळपास यांच्याच अतिरिक्त आहेत आणि ओपनच्या पण अतिरिक्त. ह्या 2 गोष्टी असल्यामुळे मित्रांनो इतर कॅटेगरीच्या जागा इथं येत नाहीत. ह्याचं कारण तेच आहे. त्यामुळं आपण याला विचार करणं गरजेचं आहे की ह्या जागा किती महत्त्वाच्या आहेत. आणि आता हे मुळात तर तुम्हाला सांगितलं की उर्दू माध्यमाच्या जागा रिक्त आहेत, परंतु ह्या जागा पोर्टलवर कशा आणता येईल ते विचार करायला लागणार आहे. मराठवाड्याची परिस्थिती खरंच अवघड आहे, मी अगोदर तुम्हाला सांगत शकतो. परंतु आपण त्या जागा आणू शकतो, त्या प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण जे प्रवर्ग तिथं इतर कॅटेगरीला जिथं जागा अतिरिक्त आहेत कोणत्याही प्रवर्गाच्या असो, NT-D असो, OBC असो, SC असो, ST असो, ESBC असो, SBC असो, EWS असो, कोणतीही कॅटेगरी असो, ज्या जिल्ह्यामध्ये ज्या कॅटेगरीच्या जागा अतिरिक्त आहेत त्या कॅटेगरीच्या सोडून इतर जागा तुम्ही पोर्टलला देऊ शकता ओपनमध्ये. पण एखाद 2 प्रवर्गाच्या जागा अतिरिक्त असेल तर पूर्ण भरतीमध्ये जागा अतिरिक्त हे तुम्ही ठरवू शकत. हे शिक्षण अधिकारी ह्या फक्त 1-2 प्रवर्गाला अतिरिक्त ठरवून इतर प्रवर्गाच्या जागा देत नाहीत, कारण ह्या जागा सर्व हित समाजामध्ये पैसे घेऊन सरळ ते टाकतात. सर्वात मोठा हा धंदा आहे शिक्षण अधिकाऱ्यांचा. एवढा मोठा आरोप करतो मित्रांनो. याचं कारणच आहे मागच्या शिक्षण अधिकारी जे बीडचे आहेत त्यांच्यावर SIDची चौकशी झाली आणि त्यांना अटकसुद्धा झालेली आहे, तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे. आणि हे रिॲलिटी आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. फक्त एवढंच आहे मित्रांनो, उर्दू माध्यम ठीक आहे किंवा कला आणि किंवा क्रीडा हे जे आहेत ना उर्दू कला क्रीडा जे आहे उर्दू कला क्रीडा हे लोक तुम्ही प्रयत्न केले जागा येतील, कारण का रिटायरमेंटच्या डाटा किंवा इतर काही गोष्टी आहेत ते याच्यात ॲड केले तर जागा येतात मित्रांनो. परंतु त्याच्यामध्ये क्रीडामध्ये जुन्याच लोकांना प्रमोशन देऊन ते भरत आहेत. आणि राहिला प्रश्न इतर जे कॅटेगरीचे मुलं आहेत इथं बीडमध्ये जर तुम्ही प्रेशर बनवलं तर ह्या जागा पण OBC असेल किंवा NT-B असेल, NT-C असेल, VJ असेल किंवा त्याच्यानंतर SC असेल, ST असेल, हे सर्व कॅटेगरीच्या जागा ह्या येऊ शकतात. त्यामुळं तुम्हाला सर्वांना सांगायचं होतं, एवढं महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यामुळं धन्यवाद. आणि असेच अपडेटसाठी तुम्ही काही समस्या असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले
त्यामुळे धन्यवाद सर्वांचे आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परंतु जागा आणण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रांनो. इतर सर्व माध्यमाला मी विनंती करतो आहे. जर घरी बसाल, जरी कागदावर जागा असल्या तरीही जागा देत नाहीत. शिक्षणाधिकारी स्वतः सांगत आहेत, जेव्हा गेल्याच्या नंतर आम्ही जागा अतिरिक्त देऊ शकत नाही. एखाद 2 प्रवर्गाची जागा अतिरिक्त असल्या तर तुम्ही सर्व प्रवर्गाच्या जागा तुम्ही कसे काढू शकता, हा एक मुद्दा आहे माझा. त्यामुळे काळजी करू नका. कोणत्याही बघा, मी कोणत्या कास्टचं बोलत नाही आहे, फक्त मूळ मुद्दा हे म्हणतो आहे की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्या तरी कास्टला अतिरिक्त राहणारच आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की सर्वच कास्ट तुम्ही जागा अडवणार, हा एक मुद्दा आहे. प्रत्येक कास्टच्या वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या जागा अतिरिक्त होत राहतात. ठीक आहे, हे एक तुम्हाला महत्त्व सांगायचं होतं. आणि आता ह्याच्यानंतर जो व्हिडिओ येईल मित्रांनो, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड असेल, पुणे मनपा असेल, हे रिक्त पदांचा तपशील पुणे, त्याच्यानंतर पुणे आणि पिंपरीच्या ज्या जागा असतील मित्रांनो, पिंपरीच्या जागा असतील त्या सर्व इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम आणि उर्दू माध्यम, हिंदी माध्यम सर्व माध्यमाच्या जागा आहेत ते तपशील तुम्हाला मी ओरिजिनल रोस्टर सह सांगणार आहे. त्यामुळं पुढील व्हिडिओ लवकरच येईल. त्यामुळं जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.